नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर काही दिवसा अगोदर मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून शेवगा लागवडीबद्दल व्हिडिओ टाकले होते. तर खूप सारे शेतकरी इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून शेवगा पिकाबद्दल प्रश्न विचारत होते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेवगा लागवडीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. शेवगा लागवडीपासून तर शेवगा काढणीपर्यंत काय व्यवस्थापन करायची याची संपूर्ण माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की लागवड केव्हा करायची, लागवडीसाठी कुठल्या प्रकारचे बियाणे वापरायचे, व्हेरायटीज कोणत्या वापरायचा, बियाणे कुठून घ्यायचे, छाटणी कधी करायची, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पीक फुलोरा अवस्थेमध्ये असताना आपण काय काळजी घ्यायची, पीक शेंगा अवस्थेत असताना काय काळजी घ्यायची, ही संपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर शेवगा लागवड करायची असल्यास तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण सर्वात अगोदर बघूया जमिनीची पूर्व मशागत. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात अगोदर जमिनीची खोल नांगरणी करून तिथे तुम्ही आडव्या आणि उभ्या अशा वखराच्या पाळ्या घेऊन जमीन भुसभुशीत करून घ्या, जेणेकरून मुळांची वाढ जी आहे जोमाने होईल आणि पाणी साचून राहू नये म्हणून तुम्ही त्यासाठी जमिनीची लेवलिंग करून घ्या. तर 4 ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत अधिक त्याच्यामध्ये 2 किलो ट्रायकोडर्मा विरिडी ही पावडर टाकून जे आहे आपण पूर्णतः मिक्स करून हे जे शेण आहे पूर्ण शेतामध्ये टाकून द्यायचं आहे, ज्यामुळे भविष्यात येणारा मूळ कुजव्याचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. आणि त्यानंतर 1 फूट उंच, 2 ते 2.5 फूट रुंद आणि शेतीच्या लांबीनुसार तुम्ही जे आहे ते बेड तयार करून मगच तुम्ही इथे शेवगा पिकाची लागवड करायची आहे, जेणेकरून पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून तिथे मूळ कुजव्या होणार नाही आणि पाण्याचा योग्य निचरा होणार. तर मागच्या वर्षी काय झालेलं आहे की माझ्या दादाच्या शेतात सुद्धा शेवगा लागवड केलेली होती. तर मागच्या वर्षी जे आहे खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला, तर यामुळे त्यांनी जे काही शेवगा पिकाची लागवड केलेली होती त्या झाडांवर जे आहे मूळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि ते जे आहे पूर्ण बाग जे आहे ती खराब झाली. म्हणून तुम्ही शेवगा लागवड करताना बेड पद्धतीने लागवड करा, म्हणजेच पावसाळ्यामध्ये जर खूप पाऊस झाला त्यामुळे मूळ कुजव्या येऊन तुमचं पीक जे आहे ते खराब होणार नाही, पाण्याचा उत्तम निचरा होईल आणि तिथे जे आहे जमिनीमध्ये वापसा कंडिशन धरून राहणार, त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. यानंतर बघूया की शेवगा पिकाची आपण लागवड केव्हा करू शकतोय. तर आता शेवगा पिकाची जी लागवड आहे आपण खरीप आणि रब्बी अशा दोन्ही पण हंगामामध्ये करू शकतोय. तर खरीप हंगामामध्ये तुम्ही 15 मे ते 15 जुलै पर्यंत लागवड जे आहे ते करू शकताय. त्यानंतर रब्बी हंगामामध्ये 1 नोव्हेंबर ते 1 जानेवारी पर्यंत तुम्ही याची लागवड जी आहे ते करू शकताय. आणि त्यामध्ये तुम्ही लागवडीचे जे अंतर आहे तुमच्या जमिनीनुसार तुम्ही ठेवू शकताय. आता तुमच्याकडे हलकी ते मध्यम स्वरूपाची जर जमीन असेल तर त्यामध्ये तुम्ही 10 बाय 6 फूट या अंतराने तुम्ही शेवगा पिकाची लागवड करू शकताय. त्यानंतर तुमच्याकडे जर काळी ते भारी जमीन असेल तर या जमिनीमध्ये तुम्ही जे आहे 12 बाय 8 या अंतराने तुम्ही याची लागवड करू शकताय. पण शक्यतो जे आहे शेवगा पीक लागवड करताना जे आहे हलकी ते मध्यम स्वरूपाची किंवा मुरमाड स्वरूपाच्या जमिनीमध्ये शेवगा पीक जे आहे ते चांगलं येते. यामुळे ट्रॅक्टरने आंतरमशागत करणे सोपे जाते आणि चारही बाजूने जे आहे झाडाला सूर्यप्रकाश मिळतोय. जर तुम्ही 10 बाय 6 फूट या अंतराने जर तुम्ही लागवड केली तर तिथे जे आहे 650 ते 700 झाडे शेवगा पिकाची बसतात. तर शेतकरी मित्रांनो, आता शेवगा लागवड करताना आपण बी लावावं की रोप लावावं? आता माझ्या मते जे आहे तुम्ही बी लावावं, कारण बी मध्ये रोग प्रतिकारक शक्ती जी आहे जास्त असते आणि जर तुम्ही रोपं लावली तर त्यामध्ये रोपमर जे आहे ते होऊ शकते. तर आता बी लावताना जे आहे आपण जेव्हा माप घेतोय 2 ओळीतले जे अंतर आहे आपण 10 फूट ठेवतोय आणि 2 झाडामधले जे अंतर आहे आपण 6 फूट ठेवत असतो. तर जिथे 6 फुटाचं अंतर येते तिथे आपण 2 बिया लावायच्या आहे, पण 2 बियाच्या मधामध्ये सुद्धा 6 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. आणि बी लावताना जेव्हा आपण बी जमिनीच्या आतमध्ये टाकतो तेव्हा 2 इंचपेक्षा खोल जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर या प्रकारे जे आहे बियांची लागवड करायची आहे, कारण आपण इथे जे आहे 2 बिया यासाठी लावत आहोत कारण पावसाळ्यामध्ये जे आहे खूप जास्त प्रमाणात मर होत असते. जसं जसं झाड मोठं होते तसं तसं मरचं प्रमाण सुद्धा वाढते. जर इथे एकच बी लावली तर शेतामध्ये खूप जास्त गॅप निर्माण होते आणि नंतर ज्या बिया लावतो तर त्यामध्ये अप डाऊन येत असतोय. तर आता इथे जर तुम्ही 2 झाडं लावले असेल तर त्या 2 झाडापैकी जर एक झाड मेलं तर एक झाड जे आहे ते चांगलं राहील आणि जर दोन्ही झाडं जर चांगले राहिले तर 2 झाडामधून जे चांगलं हेल्दी असलेलं झाड आहे ते ठेवायचं आणि जे कमजोर वाटते त्या झाडाला जे आहे ते उपटून टाकायचं. तर मे महिन्यामध्ये कधी खूप ऊन तापतंय तर कधी जे आहे खूप प्रमाणात पाऊस येतोय. तर यामुळे काय होते की खूप जास्त प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. म्हणून तुम्ही जर 2 झाडाचा प्रयोग केला तर काय होते, जर दोन्ही झाडं जर चांगले असेल तर इथून 1-1.5 महिन्याने ज्या झाडाची ग्रोथ चांगली आहे, ज्याची हेल्थ चांगली आहे,
असं झाड जे आहे तुम्ही ठेवायचे आहे आणि जे कमजोर आहे, कमकुवत आहे, त्या झाडाला उपटून टाकायचे आहेत. तर या प्रकारे तुम्ही इथे जे आहे 2 बियाचा प्रयोग जो आहे तो करू शकताय. तर रोपं लागवड केल्यानंतर रोपं जे आहे व्यवस्थित जगत नाही, कारण आपण जेव्हा रोपं लागवड करायला जातोय तर पिशवी फाडताना जे आहे जर त्याच्या मुळांना जर हवा लागली तर काही वेळा काय होतंय, आपण लागवड करताना तर रोपं चांगले दिसतात, पण 2-3 दिवसांनी जे आहे ते रोपं कमजोर दिसायला आपल्याला लागतात. पानं जे आहे त्याचे कमकुवत दिसतात आणि 2-3 दिवसात झाड जे आहे ते मरून जाते आणि आपल्याला रोपांचा पाहिजे तसा फायदा जो आहे तो मिळत नाही. त्यामुळे रोपं जे आहे फायदेशीर राहत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जमिनीची निवड पाहिली, लागवडीचे अंतर पाहिलंय. यानंतर बघूया आपण कुठल्या जातीचे बियाणे निवडायला पाहिजे आणि हे जे बियाणे आहे आपण कुठून खरेदी करू शकतोय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेवगा लागवड करताना ओडिसी 3 या व्हेरायटीची तुम्ही लागवड करू शकताय. तर आता ही जी व्हेरायटी आहे ही कुठल्या कंपनीची व्हेरायटी नाही आहे, तर याला खुद शेतकरीच बनवत असतात. तर आम्ही हे जे बियाणं आहे गुजरातवरून बोलवलेलं होतं, इंडिया मार्ट वरून. जर तुम्हालाही बियाणे पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा इंडिया मार्ट वरून बियाणे जे आहे ते खरेदी करू शकताय. तर आपण जे काही ओडिसी 3 व्हेरायटी लागवड करत आहोत तर याची जे आहे काही खास वैशिष्ट्य आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती चांगली असते. त्यानंतर ही शेंग जी आहे लांब लचक असते, म्हणजेच 2.5 ते 3 फुटापर्यंत याची शेंग येते आणि या शेंगाला गर सुद्धा चांगला असतो, ज्यामुळे त्याचे बाजारभाव सुद्धा चांगले मिळतात आणि ही शेंग जी आहे वजनात सुद्धा चांगली भरते. काही बाकी पण व्हेरायटी आहे यामध्ये ज्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत. त्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आखूड असतात आणि त्याला बाजारभाव जे आहे ते चांगले मिळत नाही आणि त्यापासून आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न सुद्धा मिळत नाही. म्हणून आपण ओडिसी 3 ही जी व्हेरायटी आहे आपण लागवड करत असतो. म्हणून इथे लागवडीसाठी तुम्ही जे आहे ओडिसी 3 या व्हेरायटीची तुम्ही लागवड करू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेवगा लागवड बियाण्यांपासून जर करत असाल तर तुम्ही ते जे बियाणे आहे 12 तासापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचे आहे आणि तुम्ही लागवडीच्या वेळी 10 मिनिट अगोदर जर तुम्ही फंगीसाइडचा पाण्यामध्ये टाकून जर तुम्ही त्याची लागवड केली तर ते जे बियाणे आहे उगवण्यास सोपी जाते. म्हणून तुम्ही या प्रकारे लागवड केली तर त्याची उगवण जी आहे ती सुद्धा तुम्हाला चांगल्यात चांगली तिथे पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण यानंतर बघूया की शेवगा पिकामध्ये छाटणी कशा प्रकारची करायची आहे. त्याला स्टॉपिंग किंवा पिंचिंग सुद्धा म्हणतात. तर आता ही जी छाटणी आहे कशा प्रकारची करायची आहे जेणेकरून झाड जे आहे चांगलं डेरेदार बनेल. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिली जी छाटणी आहे 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपण करायला पाहिजे. जेव्हा झाडाची उंची 2.5 ते 3 फूट होईल तेव्हा आपल्याला झाडाचा मुख्य शेंडा जो आहे 3 ते 4 इंच कट करून घ्यायचा आहे. आता यामुळे काय होईल की झाडाची वाढ जी आहे ती सरळ होणार नाही आणि त्याला पुन्हा 3-4 फांद्या फुटण्यास मदत होईल, म्हणजे झाड जे आहे डेरेदार होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर दुसरी जी छाटणी आहे आपण पहिल्या छाटणीपासून 1 ते 1.5 महिन्यांनी करायची आहे. पहिल्या छाटणीतून फुटलेल्या ज्या काही फांद्या आहे 2 ते 2.5 फुटाच्या होतील तेव्हा आपण त्या फांद्यांचा शेंडा जो आहे 2 ते 2.5 इंच कट करायचा आहे. त्यानंतर शेवगा पिकात तिसरी जी छाटणी आहे 1.5 ते 2 महिन्यांनी करायची आहे. दुसऱ्या छाटणीतून फुटलेल्या ज्या काही फांद्या आहे जेव्हा 3-4 फुटाच्या होतील तेव्हा जे काही मेन फांदी आहे त्याचा शेंडा जो आहे 3-4 इंचाने कट करून टाकायचा आहे. त्यानंतर चौथी जी छाटणी आहे त्या छाटणीपासून आपण 1.5 ते 2 महिन्यांनी करायची आहे आणि यानंतर आपल्याला शेवगाची जी आहे चौथी छाटणी करायची आहे. तर ही जी काही चौथी छाटणी आहे आपण तिसरी छाटणी केल्याच्या नंतर 1.5 ते 2 महिन्यांनी करायची आहे आणि या छाटणीमध्ये जे आहे आपल्याला शेंडे जे आहे थोडे थोडे पिंच आउट करायचे आहे. तर या प्रकारचं जे आहे आपल्याला छाटणी करून घ्यायचं आहे. जर आपण या प्रकारे जर छाटणी केली तर यामुळे जे आहे झाड जे आहे खूप उंच वाढत नाही, झाड सुद्धा चांगलं डेरेदार बनते आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न जे आहे आपण या प्रकारच्या छाटणीतून जे आहे ते घेऊ शकतोय. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शेंडा कट करताना काही काळजी सुद्धा घेणं खूप महत्वाचं आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिली जी काळजी आहे ती म्हणजे आपण शेंडा कट करताना नेहमी शेंडा जो आहे तिरपा कट करायचा आहे 45 डिग्री कोनामध्ये, जेणेकरून पावसाचे पाणी साचून किंवा दव साचून झाडाची सड होणार नाही किंवा ते झाड जे आहे खराब होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, मेन कटिंग केल्यानंतर शेवग्यामध्ये काही समस्या येऊ शकतात. त्यामध्ये खोडकूस किंवा जमिनीतून होणारा बुरशीचा प्रादुर्भाव जो आहे तो तिथे होऊ शकतोय. म्हणून आपण त्यासाठी मेन कटिंग झाल्यानंतर तुम्ही जे आहे बुरशीनाशक, कीटकनाशक आणि संजीवकाची दाट फवारणी इथे जे आहे करून घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता वळूया आपण शेवगा पिकाच्या फुलधारणेकडे. तर आता शेवगा लागवडीनंतर साधारणपणे 5 ते 6 महिन्यामध्ये फुलधारणा जी आहे ती चालू होत आहे. मग हळूहळू टॉपिंग मधून मगर निघणे चालू होतंय आणि काही दिवसातच मग आपल्याला त्यातून पांढरे फुलं जे आहे पाहायला मिळतात. मग हळूहळू तिथे सेटिंग चालू होतंय आणि मग त्यामधून जे आहे शेंगा लागणे चालू होतंय. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये काय होते, दव जे आहे ते फुलांमध्ये साचले जातात
आणि त्यामुळे जे आहे फुलकोस जे आहे ते चालू होतंय किंवा फ्लॉवर ड्रॉप जे आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. मग आता अशा वेळी आपल्याला प्रॉपर नियोजन करणे खूप गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे फवारणी घेऊ शकताय. तर फवारणीमध्ये तुम्हाला अति हाय पॉवर बुरशीनाशके किंवा अति हाय पॉवर कीटकनाशके वापरायची आवश्यकता नाही आहे. तर इथे तुम्ही मेटलॅक्झिल, कार्बेंडिझम, मँकोझेब किंवा ॲझोस्ट्रोबिन यासारख्या बुरशीनाशकाचा तुम्ही इथे वापर करू शकताय. तर यामध्ये कीटकनाशकाचा जर विचार केला तर इमामेक्टिन बेन्झोएट, प्रोफेनोसायपर, त्यानंतर डेलिगेट, ट्रेसर यासारख्या कीटकनाशकाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. अति हेवी कीटकनाशक किंवा हेवी बुरशीनाशकाचा इथे वापर करायचा नाही आहे. आणि सोबतच आपल्याला एखादं टॉनिक इथे वापरायचं आहे किंवा तुम्ही इथे वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा सुद्धा वापर करू शकताय. यामध्ये 05234 किंवा 134013 यासारख्या वॉटर सोल्युबल खतांचा तुम्ही यामध्ये वापर करू शकताय. आणि या फवारणीमुळे जे आहे मधमाशा डॅमेज व्हायला नको म्हणून आपल्याला इथे जे आहे साधे सोपे बुरशीनाशक कीटकनाशकाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. तर कीटकनाशकामध्ये आपण गॅस पॉयझन किंवा अति वास येणाऱ्या कीटकनाशकाचा इथे वापर करायचा नाही आहे. आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड यासारख्या बुरशीनाशकाचा सुद्धा इथे वापर करायचा नाही आहे. एकदम साधे सोपे बुरशीनाशक सुद्धा इथे वापरायचे आहेत. तर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये तुम्हाला ही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला मेन कटिंग झाल्याच्या नंतर जे आहे खताचे डोसेस देऊन घ्यायचे आहे. तर त्यामध्ये 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला एक बॅग 10-26-26 सोबतच ह्युमिक ॲसिड आणि आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट प्रति झाड 50 ग्राम या प्रकारे जे आहे खताचे डोसेस जे आहे प्रति एकरी आपल्याला जे आहे देऊन घ्यायचे आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बहार येण्याच्या अगोदर जे आहे आपल्याला 1 टोपलं शेणखत मुख्य खोडापासून 1.5 फूट अंतरावर, झाडापासून 1.5 फूट अंतरावर आपल्याला खड्डे करून हे जे शेणखत आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे शेणखत जे आहे चांगल्या प्रकारे झाडाला जे आहे ते लागू होतंय. आणि त्यानंतर आपल्याला ड्रीप व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थित करायचे आहे, व्यवस्थित हाताळायचे आहे. ड्रीप लॅटरल जे आहे मुख्य खोडापासून 1 ते 1.5 फूट अंतरावर करावे. त्यामुळे खोडसट जे आहे ती होत नाही आणि त्यामुळे झाड जे आहे ते खराब होत नाही. म्हणून आपल्याला ड्रीप लॅटरल लावताना ही जी काळजी आहे घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जेव्हा ड्रीप हातरून घेताय तर त्यामधून जे आहे आपण वॉटर सोल्युबल ग्रेड जे आहे ते झाडाच्या वाढीनुसार जे आहे ते प्रॉपर देऊ शकतोय. तर आता झाड जे आहे फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असताना तिथे आपण 134013, 1261 05234 तर यासारख्या वॉटर सोल्युबल ग्रेडचा जो आहे आपण तिथे वापर करू शकतोय. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जे आहे आपल्याला खूप प्रमाणात खोडकूज किंवा मेन स्टेमवर जे आहे फंगसचे डाग पडलेले आपल्याला तिथे जे आहे पाहायला मिळतात. तर यासाठी जे आहे तुम्ही झिनेट, ब्ल्यू कॉपर आणि व्हॅलिडामायसिन याची दाट फवारणी जी आहे तुम्ही झाडांवर करून घेऊ शकताय किंवा इथे तुम्ही जे आहे बोर्डो पेस्ट सुद्धा झाडांना लावून घेऊ शकताय. तर यामुळे होणारी खोडकूज हा रोग जो आहे तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होतोय. म्हणून तुम्ही झाडाला जे आहे या प्रकारचे नियोजन जे आहे ते करू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आता शेंगा लागल्यानंतर शेंगा वाढीसाठी काय नियोजन करायचे, तर त्यासाठी जे आहे NPK जे डोस आहे ते आपल्याला प्रॉपर घ्यायचे आहे. आणि सोबतच आपल्याला वॉटर सोल्युबल खताचे ग्रेड सुद्धा प्रॉपर घ्यायचे आहे. त्यामध्ये 05234 यासारख्या वॉटर सोल्युबल खताचा सुद्धा तुम्ही त्यामध्ये वापर करू शकताय. आणि झाडाला जे आहे तुम्ही प्रॉपर वेळी ताण देणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला असेल तर तेव्हा जे आहे तुम्हाला जास्त ताण द्यावा लागू शकतोय. आणि जर तुमच्याकडे जर ॲव्हरेज किंवा कमी पाऊस झाला असेल तर तुम्हाला झाडाला जो आहे तो कमी प्रमाणात ताण द्यायचा आहे. तर ताण दिल्यामुळे जो काही बहर येईल तो सुद्धा चांगला येईल आणि चांगल्या प्रकारे टिकून राहतील आणि त्यापासून आपल्याला उत्पन्न सुद्धा चांगलं मिळेल. म्हणून आपल्याला झाडाला जो आहे प्रॉपर वेळी प्रॉपर ताण देऊन घेणं खूप गरजेचं आहे. आणि जे काही पांढरे फुलं लागलेले आहेत त्यातून शेंगा बाहेर येते आणि फुलधारणा जी आहे ती वर्षभर चालू असते क्लायमेट कंडिशननुसार. जर तुमच्याकडे जर क्लायमेट कंडिशन जर चांगली राहिली तर सेटिंग सुद्धा चांगली राहते. म्हणून इथे क्लायमेट कंडिशन चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुमच्याकडे क्लायमेट कंडिशन जर चांगली नसेल तर बुरशीचा सुद्धा त्रास होऊ शकतोय. त्यानंतर बघूया शेतकरी मित्रांनो आपण पाणी व्यवस्थापन. तर शेतकरी मित्रांनो, शेवगा पिकाच्या फुल अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पिकाला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा ताण पडू देऊ नका. जर शेवगा पिकाला जर पाणी जास्त प्रमाणात झाले तर त्याची फुलं जे आहेत ते गळतात. आणि जर शेवगा पिकाला पाणी कमी झाले तर शेंगा ज्या आहेत त्या वाकड्या होतात आणि चामट होतात. आणि त्यामुळे जमिनीच्या वापसानुसारच नियमित आणि संतुलित पाणी देऊन घ्यायचे आहे. तर तुम्ही या प्रकारे जर पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर तुम्हाला खरंच चांगला प्रॉफिट जो आहे तुम्ही यापासून जे आहे ते मिळू शकताय. तर तुम्ही जर या प्रकारे जर योग्य पाण्याचे नियोजन केले तर नक्कीच तुम्ही चांगलं उत्पन्न जे आहे यापासून घेऊ शकताय आणि चांगला प्रॉफिट जो आहे तुम्ही यापासून मिळवू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर इथे आता बाजारभावाचा विचार केला तर आता सपोज आपण जे आहे जून महिन्यामध्ये लागवड केलेली आहे, खरीपामधली लागवड आहे. तर आपलं जे काही पीक आहे ते डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये जे आहे ते निघत असते. तर थंडीच्या सीझनमध्ये या शेंगांना खूप जास्त प्रमाणात डिमांड असते.
तर याचा जो भाव आहे 30-40 रुपये किलो किंवा 50 रुपये किलो पर्यंत जे आहे ते मिळत असते. आणि आपण जर शेवगा पिकाची जी लागवड आहे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये जर केली तर त्याच्या शेंगा जे आहे आपल्याला मे-जून मध्ये निघायला जे आहे ती सुरुवात होते. तर तेव्हा जर आपल्याला याचे 25 रुपये भाव जरी मिळाले तरी आपल्याला यापासून चांगला नफा मिळवता येतो. म्हणजेच आपण जर 10 बाय 6 फूट या अंतराने जर आपण लागवड केली तर त्यामध्ये जे आहे 650 ते 700 झाडं बसतात. आपण 650 झाडाचा जरी विचार केला तर एका झाडापासून कमीत कमी 15 किलो जरी उत्पन्न निघलं तर यापासून प्रति वर्षाला जे आहे 2 ते 2.5 लाखाचा प्रॉफिट जो आहे आपल्याला यापासून मिळू शकतोय. म्हणून हे जे पीक आहे आपल्याला अधिक फायदेशीर ठरू शकते. म्हणून तुम्ही या पिकाची जे लागवड आहे ते करू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर शेवगा पिकामध्ये किडींचा विचार केला तर यामध्ये शेंगा अवस्थामध्ये डंक फ्लाय किंवा शेंग माशीचा जो प्रादुर्भाव आहे खूप जास्त प्रमाणात असतोय. तर या काळात ही जी काही माशी आहे ती त्या शेंगामध्ये जाऊन अंडी घालते आणि त्यामुळे शेंगा ज्या आहेत त्या सडतात किंवा खराब होतात. म्हणून या शेंग माशीला त्वरित आपल्याला कंट्रोल करणे अतिशय गरजेचे आहे. म्हणून तुम्ही यासाठी जे आहे फ्रूट फ्लाय ट्रॅपचा वापर करून तुम्ही त्या जे काही शेंग फ्लाय आहे त्याला कंट्रोलमध्ये आणू शकताय. आणि यामध्ये जे आहे सोबतच रस शोषण करणाऱ्या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव खूप प्रमाणामध्ये असतोय. तर त्या किडी किती प्रमाणात आहे त्यानुसार तुम्ही जे आहे निंबोळी अर्काचा वापर करू शकताय किंवा रेकमेंडेड केलेल्या ज्या काही पेस्टिसाइड आहे तुम्ही त्याचा सुद्धा यामध्ये वापर करू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या प्रकारे शेवगा पिकाचे जर नियोजन केले तर नक्कीच तुम्ही यापासून जे आहे चांगलं उत्पन्न जे आहे ते मिळवू शकताय आणि चांगला प्रॉफिट जो आहे तुम्ही या पिकापासून जे आहे मिळवू शकताय. आणि नक्कीच तुम्हाला हे जे पीक आहे ते प्रॉफिटेबल पीक जे आहे ते ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा. आणि तुमचे जर शेवगा पिकाबद्दल जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.